मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते। आणि आज या भागवत गीतेचा अध्याय पहिला संजय आणि श्रीकृष्णाचा जो संवाद आहे, धृतराष्ट्राचा जो संवाद आहे त्याला सुरुवात करते। तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असणार तर लाल बटनवर सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा। आणि तुम्ही कुठूनही श्रीमद भागवत गीता ऐकत आहे, तुमच्या गावाचं नाव नाही तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा अवश्य कमेंट्स करा। हा मंत्र नुसतं जाप केल्याने, कमेंट्स केल्याने सुद्धा आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आपल्या पितृंना मोक्षाची प्राप्ती होते। तर मला खूप जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई हे भागवत गीता मराठीत सांगा। तर आपली संपूर्ण भागवत गीतेचे जे 18 अध्याय आहे, श्री विष्णूजी आणि लक्ष्मीजीचा संवाद, पार्वती माताचा आणि शंकर भगवानचा संवाद, तुम्हाला 18 अध्यायांमध्ये मी संपूर्ण ऐकून दिलेले आहे। आता आपण धृतराष्ट्र आणि संजया यांची आपण कथा, या त्यांच्या दोघांचा संवाद ऐकणार आहोत। तर त्यासाठी आपण आता श्री गणपती बाप्पाला प्रार्थना करूया आणि अध्याय पहिल्याला सुरुवात करूया। आणि जास्तीत जास्त जणांना शेअर पण करा, शेअर केल्याचं पुण्य तुमच्या अकाउंटला जमा होईल। श्री गणेशाय नमो नमः। श्री भागवत गीता अध्याय पहिला। धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनी काय केले? संजय म्हणाला, तेव्हा राजा दुर्योधनाने व्यूहरचना केलेले पांडवाचे सैन्य पाहिले आणि द्रोणाचार्याजवळ जाऊन तो म्हणाला, अहो आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्याने द्रुपद पुत्र धृष्टद्युम्नाने व्यूह रचलेला करून उभी केलेली ही पांडुपुत्रांची प्रचंड सेना पहा। या सैन्यात मोठमोठी धनुष्य घेतलेली भीम, अर्जुन यासारखे शूरवीर, सात्यकी, विराट, महारथी, द्रुपद, दृष्टकेतू, चेकितन, बलवान, काशीराज, पुरीचित, कांतिभोज, पराक्रमी, शक्तिमान, उत्तमोजा, सुभद्रापुत्र, अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5 पुत्र सर्वच महारथी आहेत। आणि हे ब्राह्मण श्रेष्ठ आपापल्यातील जे महत्त्वाचे आहेत ते जाणून घेऊया। आपल्या माहितीसाठी माझ्या सैन्यांचे जे जे सेनापती आहेत ते मी आपल्याला सांगतो। आपण द्रोणाचार्य, पितामह, भीष्मकर्ण, युद्धात विजयी होणारे कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, तसेच सोमदत्तांचा मुलगा भूरिश्रवा, इतरही माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत। ते सर्वजण निरनिराळ्या शास्त्रांनी सुसज्ज असून युद्धात पारंगत आहे। भीष्म पितामहाने रक्षण केलेले आमचे सैन्य सर्व दृष्टीने अजंक्य आहे, तर भीमाने रक्षण केलेल्याचे यांचे सैन्य जिंकायला सोपे झाले आहे। म्हणून सर्व व्यूहचा प्रवेशद्वारात आपापल्या जागेवर राहून आपण सर्वांनीच निसंदेह भीष्म पितामहाचे सर्व बाजूंनी रक्षण करावे। कौरवातील वृद्ध महापराक्रमी पितामह भीष्मांनी त्या दुर्योधनाच्या अंतःकरणात आनंद निर्माण करीत मोठ्याने सिंहासारखी गर्जना करून शंख वाजविला। त्यानंतर शंख, नगारे, ढोल, मृदुंग, शिंगे इत्यादी वाद्ये एकदम वाजवू लागली। त्यांचा प्रचंड आवाज झाला। त्यानंतर पांढरे घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णांनी आणि अर्जुनाने दिव्य शंख वाजवले। श्रीकृष्णाने पाजन्य नावाचा, अर्जुनाने देवदंत नावाचा आणि भयानक कृत्ये करून भीमाने पौंड्र नावाचा मोठा शंख फुकला। कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा आणि नकुल व सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नावाचे शंख वाजवले। श्रेष्ठ धनुष्य असलेल्या काशीराज, महारथी शिखंड, दृष्टद्युम्न राजा विराट, अजिंक्य सात्यकी राजा द्रौपदीची 5 पुत्रे, महाभाऊ, सुभद्रापुत्र, अभिमन्यू या सर्वांनी हे राजा सर्व बाजूंनी वेगवेगळे शंख वाजवले आणि त्या भयानक आवाजाने आकाश व पृथ्वीला दुमदुमून टाकीत गौरवांची अर्थात आपल्या पक्षातील लोकांची छाती दडपून टाकली। अर्जुन म्हणाला, महाराज, त्यानंतर ध्वजावर हनुमान असणाऱ्या अर्जुनाने युद्धाच्या तयारीने उभ्या असलेल्या कौरवांना पाहून शास्त्राचा वर्षाव होण्याची वेळ आली। तेव्हा धनुष्य उचलून तो ऋषिकेश श्रीकृष्णांना असे म्हणाला, हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा। मी रणभूमीवर युद्धाच्या इच्छेने सज्ज झालेल्या शत्रू पक्षाकडील योद्ध्यांना जोवर नीट पाहून घेईन की मला या युद्धाच्या युद्धगात कोणाकोणाशी लढणे योग्य आहे तोवर रथ उभा करा। दुष्टबुद्धी दुर्योधनाच्या युद्धात प्रिय करू इच्छणाऱ्यांनी जे जे हे राजे ज्या सैन्यात आले आहेत त्या योद्ध्यांना मी फक्त पाहतो। संजय म्हणाला, धृतराष्ट्र महाराज, अर्जुनाने असे सांगितल्यावर श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी भीष्म, द्रोणाचार्य, इतर सर्व राजांसमोर उत्तम रथ उभा करून म्हटले, हे पार्था,
युद्धासाठी जमलेल्या या कौरवांना पहा. त्यानंतर कुंतीपुत्र अर्जुनाने त्या दोन्ही सैन्यांमध्ये असलेल्या काका, आजे, पंजे, गुरु, मामा, भाऊ, मुलगे, नातू, मित्र, सासरे आणि हितचिंतक यांना पाहिले. तेथे असलेल्या त्या सर्व बांधवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला कुंतीपुत्र अर्जुन शोकाकुल होऊन असे म्हणाला. अर्जुन म्हणाला, ए कृष्णा, युद्धाच्या इच्छेने रणगणावर उभ्या असलेल्या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून गेले आहेत. तोंडाला कोरडं पडली आहे, शरीराला कंप सुटला आहे, मला खूप घाम फुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहत आहे. हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे. अंगाचा दाह हा होत आहे. तसेच माझे मन भ्रमिष्ठासारखे झाले आहे. त्यामुळे मी उभा देखील राहू शकत नाही. हे केशवा, हे माधवा, हे जनार्दना, मला विपरीत चिन्ह दिसत आहे. युद्धात आपतांना मारून कल्याण होईल असे मला वाटत नाही. हे कृष्णा, हे श्रीकृष्णा, मला तर विजयाची इच्छा सुद्धा नाही, राज्याची नाही, सुखाची नाही. हे गोविंदा, हे गोविंदपती, हे अर्जुन, हे असे प्रार्थना करू लागला ना. आम्हाला असे राज्य काय करायचे आहे की अशा भोगांनी आणि जगण्याने तरी काय लाभ होणार आहे. आम्हाला ज्याच्यासाठी राज्य, भोग आणि सुखादी अपेक्षा आहेत तसे ते सर्वजण संपत्तीची आणि जीवितांची आशा सोडून युद्धात उभे टाकले आहेत. गुरुजन, काका, मुलगे, आजे, मामा, सासरे, नातू, मेवणे, त्याचप्रमाणे इतर आप्तसुद्धा आहेत. हे मधुसूदना, हे विक्रमा, हे संघर्षणा, हे प्रद्युम्ना, हे मला मारण्यास तयार झाले तरी किंवा त्रैलोक्याच्या राज्यासाठी मी या सर्वांना मारू इच्छित नाही. माझी इच्छा होत नाही की या सर्वांना मारू असं. मग पृथ्वीची काय कथा. हे जनार्दना, धृतराष्ट्राच्या मुलांना मारून आम्हाला कोणते सुख मिळणार आहे. या अतिथीयांना मारून आम्हाला पापच लागणार आहे. असे कर्ण आणि या दोघांमध्ये संवाद चालू होता. म्हणूनच हे माधवा, आपल्या बांधवांना, धृतराष्ट्रपुत्रांना मी मारणे योग्य नाही, कारण आपल्या कुटुंबांना मारून आम्ही कसे सुखी होणार आहे हे मला काही कळत नाही. जरी लोभामुळे बुद्धी भ्रष्ट झालेल्या यांना कुळांचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारा द्वेष आणि मित्रांशी वैर करण्याचे पातक दिसत नसेल तरी हे जनार्दना, कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष स्पष्ट दिसत असतानाही आम्ही या पापांपासून परावृत्त होण्याचे विचार का बरे करू नये. कुळांचा नाश झाला असता परांगत कुळधर्म नाहीसे होतात. कुळधर्म नाहीसे झाले असता त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप फैलवते. हे कृष्णा, पाप अधिक वाढल्याने कुळातील स्त्रिया अतिशय बिघडतात आणि हे वार्ष्णवा स्त्रियाला बिघडल्या असता वर्णवेदचा नाश होतो. वर्णसंस्कार व कुळाचा नाश करणाऱ्या या कुळाला नरकालाच नेतो, कारण श्राद्ध, जलतर्पण इत्यादींना मुकलेले यांचे पित्तर अधोगतीला जातात. या वर्णसंस्कार करणाऱ्या दोषामुळे परांगत जातीधर्म आणि कुळधर्म उद्ध्वस्त होतात. हे जनार्दना, ज्याचे कुळधर्म नाहीसे झाले आहेत अशा माणसांना अनिश्चितही काळपर्यंत नरकात पडावे लागते असे आम्ही ऐकत आलो आहोत. अरे रे रे, किती खेदाची गोष्ट आहे. आम्ही बुद्धिमान असून राज्य आणि सुख यांच्यांना लोभाने कुटुंबियांना ठार मारायला तयार झालो आहे. हे केवढे मोठे पाप करायला उद्युक्त झालो आहे बरं. जरी शस्त्ररहित व प्रतिकार न करणाऱ्या मला हातात शस्त्र घेतलेल्या धृतराष्ट्रपुत्रांनी रणात ठार मारले तरी ते मला अधिक कल्याणकारक ठरेल. संजय म्हणाला. रणगणावर दुःखाने उद्विग्न मन झालेला अर्जुन एवढे बोलून बाणासह धनुष्य टाकून देऊन रथाच्या मागील भागात जाऊन बसला. आता आपण अध्याय 2 ऐकणार आहोत. मग संजय म्हणाला, अशा रीतीने करुणेने व्याप्त ज्याचे डोळे अश्वांनी भरलेले व व्याकुळ दिसत आहे अशा शोक करणाऱ्या अर्जुनाला भगवान मधुसूदन असे म्हणाले. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, या भलत्याच वेळी हा मोह तुला कशामुळे उत्पन्न झाला. कारण हा थोरांनी न आचरलेला, स्वर्ग मिळवून न देणारा आणि कातिकारही कीर्तिकारकही नाही. म्हणून हे पार्था, षडपणा पत्करू नकोस, हा तुला शोभत नाही. हे परंतपा, अंतकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन युद्धाला उभा राहा बरं. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, माझ्यात ती क्षमता नाही. माझे हातपाय गळून गेलेले आहे. युद्धात मी भीष्म पितामहाच्या आणि द्रोणाचार्याच्या विरुद्ध बाणांनी कसा लढू. कारण हे अरिसूदना, ते दोघंही पूज्य आहेत मला. म्हणून मी या महानुभाव गुरुजनांना न मारता मी या जगात भिक्षा मागून खाणेही कल्याणकारक समजत आहे. कारण गुरुजनांना मारून या लोकात रक्ताने माखलेले अर्थ व कामरूप भोगच ना भोगवायचे. युद्ध करणे व न करणे या दोहांपैकी आम्हाला काय श्रेष्ठ आहे हे कळत नाही, किंवा आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हेही आम्हाला माहीत नाही. आणि ज्यांना मारून आम्हाला जगण्याची इच्छा नाही तेच आमचे बांधव धृतराष्ट्रपुत्र आमच्या विरुद्ध उभे आहेत. करुणा
व्याप्त दैन्यामुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे, या धर्मांचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे, असा मी तुम्हाला विचारित आहे. जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे ते मला सांगा, कारण मी तुमचा शिष्य आहे. म्हणून तुम्हाला शरण आलेलो मला उपदेश करा. कारण पृथ्वीचे शत्रुरहित व धन धान्य समृद्धी राज्य मिळाले किंवा देवाचे स्वामित्व जरी मिळाले तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा शोक जो दूर करू शकेल असा उपाय मला दिसत नाही. संजय म्हणाला, हे राजा, निद्रेवर ताबा असलेल्या अर्जुनाने अंतर्यामी श्रीकृष्णाला एवढे बोलून मी युद्ध करणार नाही असे स्पष्टपणे सांगितले. तो गप्प झाला. हे भरतवंशी धृतराष्ट्र महाराज, अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी शोक करणाऱ्या त्या अर्जुनाला हसल्यासारखे करून असे म्हणाले. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तू ज्याचा शोक करू नये अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतोस, परंतु ज्याचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत त्यांच्यासाठीही विद्वान माणसे शोक करीत नाही. मी कोणत्याही काळी नव्हतो, तू नव्हतास किंवा हे राज्य नव्हते असेही नाही, यापुढे आम्ही सर्वजण असणार नाही असेही नाही. ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण, तारुण्य, वार्धव्य येतं, त्याचप्रमाणे दुसरे शरीरसुद्धा मिळते. याविषयी धीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही. हे कुंतीपुत्रा, इंद्रियांच्या विषयी संयोग ही थंडी, उष्णता, सुख दुःख देणारे आहेत. ते उत्पन्न होतात व नाहीसे होतात, म्हणून अनित्य आहेत. तेव्हा हे भारता, तू ते सहन कर, कारण हे श्रेष्ठ पुरुषा सुख दुःख समान मानणाऱ्या ज्या धीर पुरुषाला हे इंद्रियाच्या विषयी संयोग व्याकुळ करीत नाही तो मोक्षाला योग्य ठरतो. असत वस्तूला अस्तित्व नाही आणि सत वस्तूचा अभाव नसतो. अशा रीतीने या दोहांचेही सत्य स्वरूप तत्वज्ञानी पुरुषांनी पाहिले आहे. ज्यांनी सर्व जग दिसणाऱ्या सर्व वस्तू व्यापल्या आहेत त्यांचा नाश नाही, हे तू लक्षात ठेव. आणि त्या अविनाशीचा नाश कोणीही करू शकत नाही. या नाशरहित मोजता न येणाऱ्या नित्य स्वरूप जीवात्म्याची ही शरीरे नाशवंत आहेत असे म्हटले गेले आहे. म्हणून या भरतवंशी अर्जुना, तू युद्ध कर. जो या आत्म्याला मारणारा असा समजतो तसाच तो जो आत्मा मेला असे मानतो, तो दोघंही अज्ञानी आहेत. कारण हा आत्मा वास्तविक पाहिला तर कोणाला मारत नाही आणि कोणाकडून मारला सुद्धा जात नाही. आत्मा हा कधीही जन्मता होत नाही, मरतही नाही. आत्मा हा आत्माच असतो. तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही, कारण हा जन्म नसलेला नित्य सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरी मारला हा आत्मा जात नाही. हे पार्था, जो पुरुष हा आत्मा नाशरहित नित्यन जन्मरा व नित्यन बदलणारा आहे हे जाणतो, तो कोणाला कसा ठार करेल किंवा कोणाला कसा ठार करील. ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवी वस्त्रे घेतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून देतात आणि दुसऱ्या नवीन शरीरात प्रवेश होतो. असा या आत्म्याला शस्त्र कापू शकत नाही, अस्तव कापू शकत नाही, विस्तव जळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, वारा वाळवू शकत नाही. कारण हा आत्मा कापता न येणारा आहे, जाळता न येणारा आहे, भिजवता न येणारा आहे, निसंशय वाढवता न येणारा आहे. तसेच हा आत्मा नित्य, सर्वव्यापी, अचल, स्थिर राहणारा आणि सनातन आहे. हा आत्मा अव्यक्त आहे, अचिंतनीय आहे आणि विकाररहित आहे असे म्हटले जाते. म्हणून हे अर्जुना, हा आत्मा वर सांगितल्याप्रमाणे आहे हे लक्षात घेऊन तू शोक करणे योग्य नाही. परंतु तू आत्मा नेहमी जन्मणारा व नेहमी मरणारा आहे असे मानत असशील तरी सुद्धा हे महाभाव, तू अशा रीतीने शोक करणे तुला योग्य वाटत नाही. कारण असे मानल्यास त्यानुसार जन्मास आलेला मृत्यू निश्चिंत आहे. जो कोणी जन्माला येतो त्याचा मृत्यू अटल सत्य आहे असे हे श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगत आहे. आणि मेलेल्या जन्म निश्चित आहे, म्हणून हा उपाय नसलेल्या गोष्टीविषयी तू शोक करणे योग्य नाही. हे अर्जुना, सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रकट असतात आणि मेल्यानंतर अप्रकट होणार असतात, फक्त मध्ये प्रकट असतात. पण मग अशा स्थितीत शोक कसला करायचा? एकदा महापुरुष या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहतो, तसाच दुसरा एखादा महापुरुष या तत्वाच्या आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो. तसेच आणखी एखादा अधिकारी पुरुष याच्याविषयी आश्चर्याप्रमाणे ऐकतो आणि कोणी तर ऐकूनही याला जाणत नाही. हे अर्जुना, हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमीही वास्तव्य करता अवैध असतो, म्हणून सर्व प्राण्यांच्या बाबतीत तू शोक करणे योग्य नाही. तसेच स्वतःचा धर्म लक्षात घेऊन तू भिता कामा नाही, कारण क्षत्रियाला धर्माला अनुसरून असलेल्या युद्धाहून दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही. हे पार्था, आपाप समोर आलेले अडकलेले स्वर्गाचे दारच हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते.
परंतु जर तू हे धर्मयुक्त युद्ध केले नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाला जवळ करशील. तसेच सर्व लोक तुझी चिरकाल अपकीर्ती सांगत राहतील आणि सामान्य पुरुषाला अपकीर्ती मरणाहून दुसह्य वाटते. शिवाय ज्याच्या दृष्टीने तू आधी अतिशय आदरणीय होतास त्यांच्या दृष्टीने आता तुच्छ ठरशील. ते महारथी तुला भिवून युद्धातून काढता पाय घेतला असे मानतील. तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करीत तुला पुष्कळसे नको नको ते बोलतील. याहून अधिक दुःखदायक काय असणार आहे? युद्धात तू मारला गेलास तर स्वर्गाला जाशील आणि अथवा युद्धात जिंकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून हे अर्जुना, तू युद्धाचा निश्चय करून उभा राहा. जय पराजय, फायदा तोटा, सुख दुःख समान मानून युद्धाला तयार हो. अशा रीतीने जर तू युद्ध केलेस तर तुला पाप लागणार नाही. हे पार्था, हा विचार तुला ज्ञानयोगाच्या संदर्भात मी तुला सांगतो. आणि आता कर्मयोगाविषयी ऐक. ज्या बुद्धीने युक्त झाला असता तू कर्माचे बंधन चांगल्या प्रकारे तोडून टाकशील. या कर्मयोगात आरंभाचा अर्थात बीजाचा नाश नाही आणि उलट फळरूप दोषही नाही. इतकेच नव्हे तर कर्मयोग रूप धर्माचे थोडेसेही साधन जन्म मृत्यू रूप मोठ्या भयापासून रक्षण करते. हे अर्जुना, या कर्मयोगात निश्चयात्मक बुद्धी एकच असते, परंतु अस्थिर विचार असणाऱ्या अविचारी कामनायुक्त माणसांच्या बुद्धी खात्रीने पुष्कळ फाटे फुटलेल्या व असंख्य असतात. हे अर्जुना, जे भोगात रमलेले असतात, फलकर्माची स्तुती करणाऱ्या वेदवाक्यांची ज्यांना आवड आहे, ज्यांच्या मते स्वर्ग हीच श्रेष्ठ मिळवण्याजोगी वस्तू आहे, स्वर्गाहून श्रेष्ठ दुसरी कोणतीही गोष्ट नाही, असे जे सांगतात ते अविवेकी लोक अशा प्रकारची जी पुष्पित म्हणजे दिखाऊ शोभायुक्त भाषा बोलत असतात, ज्यांची ही भाषा जन्मरूप कर्मफल देणारी तसेच भोग व ऐश्वर्य मिळवणारी अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारी, या भाषेने ज्यांचे अंतकरण आकृष्ट करून घेतलेले आहे, जे भोग व ऐश्वर्यात अत्यंत आसक्त आहेत, अशा पुरुषांची परमात्म्याविषयी निश्चय बुद्धी असत नाही. हे अर्जुना, वेदवर सांगितल्याप्रमाणे तिन्ही गुणांची कार्य करणारी सर्व भोग त्यांची साधने सांगणारी आहेत. म्हणून तू भोग आणि त्यांच्या साधनांच्या बाबतीत आसक्ती बाळगू नकोस. तसेच सुख दुःखादी द्विध राहांनी नित्य वस्तू असणाऱ्या परमात्म्या स्थित योग क्षेमाची इच्छा न बाळगणारा, अंतकरणाला ताब्यात ठेवणारा हो आणि सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळाल्यावर लहान जलाशयाची मनुष्याला जेवढी गरज असते तेवढीच चांगल्या प्रकारे ब्रह्म जाणणाऱ्या ब्राह्मणाला वेदांची गरज असते. तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे, त्याच्या फळाविषयी कधीही फळ विचार करू नकोस. म्हणून तू कर्माच्या फळाची इच्छा करणारा होऊ नकोस. तसेच कर्म न करण्याचे आग्रह बी धरू नकोस. हे धनंजया, तू आसक्ती सोडून तसेच सिद्धी आणि असिद्धीमध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्य कर्म कर. समतोलाचा योग म्हटले आहे. या समतत्व बुद्धी योगापासून सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे. म्हणून हे धनंजया, तू समबुद्धीतच रक्षणांचा उपाय शोध. म्हणजे बुद्धी योगाचाच आश्चर्य घे, कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यंत दीन होता. समृद्धीचा समबुद्धीचा पुरुष पुण्य व पाप या दोघांचेही या जगात त्याग करतो, अर्थात त्यापासून मुक्त असतो. म्हणून तू समतत्व योगाला चिकटून राहा. असे समतत्व रूप योगच कर्मातील दक्षता आहे. म्हणूनच कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे. कारण समबुद्धीने युक्त असलेली ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचा त्याग करून जन्मरूप बंधनापासून मुक्त होऊन निर्विकार परमपदाला प्राप्त होतात. जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी चिखलाला पूर्णपणे पार करून जाईल तेव्हा तू ऐकलेल्या व ऐकण्यासारखे इह परलोकातील सर्व भोगांपासून विरक्त होशील. तऱ्हेची वचने ऐकून विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परमात्म्यात अचलप्रमाणे स्थिर राहील तेव्हा तू योगाला प्राप्त होशील, म्हणजेच तुझ्या परमात्म्याशी नित्य संयोग होईल. अर्जुनाने विचारले, हे केशवा, जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झालेला आहे अशा स्थिर बुद्धी पुरुषाचे लक्षण काय? तो स्थिर बुद्धी पुरुष कसा बोलतो, कसा बसतो, कसा चालतो? श्रीमंत भगवान म्हणाले, हे अर्जुना, ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते. सुखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, सुखाच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याच्या प्रीती भय क्रोध नैसे झाले आहेत अशा मुनी स्थिर बुद्धी म्हटले जाते. जो पुरुष सर्व बाबतीत स्नेहशून्य असून तो त्या शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्न होत नाही किंवा त्याचा द्वेषही करत नाही, त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. कासव सर्व बाजूंनी आपले अवयव जात हे आत ओढत धरते, त्याचप्रमाणे जेव्हा हा पुरुष इंद्रियाच्या विषयापासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली आहे असे समजावे. इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या पुरुषाचे हे केवळ विषयच दूर होतात, परंतु त्यांच्याविषयीची आवड नाहीशी होत नाही.
या स्थितप्रज्ञ पुरुषांची तर आसक्ती परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीशी होते. हे अर्जुना, आसक्ती नाहीशी न झाल्यामुळे ही शोभ उत्पन्न करणारी इंद्रिय प्रयत्न करीत असलेल्या बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही जबरदस्तीने आपल्याकडे ओढून घेतात. म्हणून साधकाने त्या सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून चित्त स्थिर करून मनाला माझाच आधार देऊन ध्यानास बसावे. कारण इंद्रिय ज्या पुरुषाच्या ताब्यात असतात, ज्याची बुद्धी स्थिर होते, विषयाचे चिंतन करणाऱ्या पुरुषांची विषयात आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे या विषयाची कामना उत्पन्न होते आणि कामना पूर्ण झाल्या नाहीत की राग येतो आणि रागामुळे अत्यंत मूढता अर्थात विचार उत्पन्न होतो. मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाला म्हणजे माणसाचा अधपद होतो. परंतु अंतःकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेला आसक्ती द्वेषरहित इंद्रियांनी विषयाचा उपयोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. अंतःकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोगाची बुद्धी तत्काळ सर्व गोष्टींपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच उत्तम प्रकारे स्थिर होते. मन आणि इंद्रिय न जिंकणाऱ्या पुरुषांच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते. अशा अयुक्त पुरुषांच्या अंतःकरणात आस्तिक भावही नसतो. तसेच भावशून्य माणसाला शांती मिळत नाही. मग शांती नसलेल्या माणसाला सुख कोठून मिळणार? कारण ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या नावेला वारा वाहून नेतो, त्याचप्रमाणे विषयात वावरणाऱ्या इंद्रियांपैकी मन ज्या इंद्रियांबरोबर राहते, एकच इंद्रिय अयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेते. म्हणून हे महाभावो, ज्याची इंद्रियाच्या विषयापासून सर्व प्रकारे आवरण धरलेली असतात, त्याची बुद्धी स्थिर असते. सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्रीसारखी असते, अशा नित्य ज्ञान स्वरूप परमानंदाच्या प्राप्तीत स्थितप्रज्ञ योगी जगतो. आणि ज्या नाशवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जगतात, ती परमात्म्याच्या जाणणाऱ्या मुनीला रात्रीसारखी असते. ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचे प्राणी सर्व बाजूंनी भरलेल्या व स्थिर असलेल्या समुद्रात ज्याला विचलित न करताही सामून जाते, त्याचप्रमाणे सर्व भोग स्थितप्रज्ञ पुरुषांमध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न करता सामावून जातो. तोच पुरुष परमशांतीला प्राप्त होतो. भोगाची इच्छा करणारा नव्हे. जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून ममता, अहंकार, इच्छा टाकून राहतो, त्याला शांती मिळते. काम, क्रोध, मत्स्य, गर्भ, अहंकार ज्याच्याजवळ नसतो, त्याला शांती मिळते. हे अर्जुना, ब्रह्माला प्राप्त झालेली पुरुषाची स्थिती आहे. ही प्राप्त झाल्याने योगी कधी मोहित होत नाही आणि अंतकाळही या ब्रह्मस्थितीला स्थिर होऊन ब्रह्मानंद मिळवतो. अशा या श्रीमद भागवत गीताचा अध्याय 2 इथे समाप्त झाला आहे मित्रांनो. आता आपण अध्याय 3ला सुरुवात करणार आहोत. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, जर तुम्हाला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ वाटते तर मग हे केशवा, मला भयंकर कर्म करण्यास का प्रवृत्त करीत आहात? तुम्ही मिश्रित रक्षा भाषणाने माझ्या बुद्धीला जणू मोहित करीत आहात. म्हणून अशी एक गोष्ट निश्चित करून मला सांगा की ज्यामुळे माझे कल्याण होईल. श्री भगवान म्हणाले, हे निष्पापा, या जगात 2 प्रकारची निष्ठा माझ्याकडून पूर्वी सांगितली गेली आहे. त्यातील सांख्य योगाची निष्ठा ज्ञानयोगाने व योगांची निष्ठा कर्मयोगाने होते. मनुष्य कर्म केल्याशिवाय निष्कर्मतेला म्हणजेच योगनिष्ठेला प्राप्त होत नाही आणि फक्त कर्माचा त्याग केल्याने त्याला सिद्धीलाच म्हणजे साक्यनिष्ठाला प्राप्त होत नाही. निसंशयपणे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभर सुद्धा काम न करता राहत नाही. कारण सर्व मनुष्य समुदायी प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांमुळे पराधीन असल्यामुळे कर्म करायला भाग पडला जातो. जो मूर्ख मनुष्य सर्व इंद्रिय बळेच वर आवरून मनाने इंद्रियाच्या विषयाचे चिंतन करीत राहतो, तो मिथ्याचारी म्हणजे दांभिक म्हटला जातो. परंतु हे अर्जुना, जो मनुष्य मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवून आसक्त न होतो सर्व इंद्रियांच्या द्वारे कर्मयोगाचे आचरण करतो, तो श्रेष्ठ होय. तू शास्त्राविहित कर्तव्य कर्म कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्याने तुझे शरीर व्यवहारही चालणार नाही. यज्ञनिमित्त केल्या जाणाऱ्या कर्माशिवाय दुसऱ्या कर्मात गुंतलेला हा मनुष्य समुदायी कर्मांनी बांधला जातो. म्हणून हे अर्जुना, तू आसक्त सोडून यज्ञासाठी उत्तम प्रकारे कर्तव्य कर्म कर. प्रजापती ब्रह्मदेवाने कल्पारंभी यज्ञासहित प्रजा उत्पन्न करून त्यांना सांगितले की तुम्ही या यज्ञाच्या द्वारा उत्कर्ष करून घ्या आणि हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करणारा हो. तुम्ही या यज्ञाने देवतांची पुष्टी करा, त्या देवतांनी पुष्टीला पुष्ट करावे. अशा प्रकारे निस्वार्थीपणाने एकमेकांची उन्नती करीत तुम्ही परम कल्याणाला प्राप्त व्हा. यज्ञाने पृष्ठ झालेल्या देवता तुम्हाला न मागताही इच्छित भोग खात्रीने देत राहतील. अशा रीतीने त्या देवतांनी दिलेले भोग त्यांना अर्पण न करता जो पुरुष स्वतःच खातो तो चोरच आहे. यज्ञ करून शिल्लक राहिलेले अन्न खाणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापांपासून मुक्त होतात. पण जे पापी लोक स्वतःच्या शरीर
पोषणासाठी अन्न शिजवतात ते तर पापच खातात. सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्न निर्मिती पावसापासून होते. पाऊस यज्ञामुळे पडतो आणि यज्ञ विविध कर्मामुळे घडतो. कर्मसमुदाय वेदांपासून, वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत असे समजून यावरून हेच वेद सिद्ध होतात. सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित असतो. हे पार्था, जो पुरुष या जगात अशा प्रकारे परंपरेने चालू असलेल्या सृष्टीचक्राला अनुसरून वागत नाही, म्हणजेच आपल्या कर्तव्याचे पालन करत नाही, तो इंद्रियाच्या द्वारा भोगांत रमणारा पापी आयुष्य असलेला पुरुष व्यर्थच जगत असतो. परंतु जो मनुष्य आत्म्यामध्येच रमणारा, आत्म्यामध्येच तृप्त असणारा, आत्म्यामध्येच संतुष्ट असतो, त्याच्यासाठी कोणतेही कर्म उरत नाही. त्या महापुरुषाला या विश्वात कर्म करण्याने काही प्रयोजन नाही, तसेच कर्म न करण्याने काही प्रयोजन असत नाही. तसेच सर्व प्राणी मात्रातही जरा देखील स्वार्थाचा संबंध असत नाही. म्हणून तू नेहमी आसक्त न कर, कर्तव्य कर्म नीट करीत राहा. कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला जाऊन मिळतो. जनकादी ज्ञानी लोक आसक्तीरहित कर्मानेच परमसिद्धीला प्राप्त झाले होते. म्हणून तसे लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊन देखील तू कर्म करणेच योग्य आहे. श्रेष्ठ पुरुष जे आचरण करतो त्याप्रमाणेच इतर लोकही आचरण करतात. तो जे काही प्रमाण म्हणून करतो सांगतो त्याप्रमाणे सर्व मनुष्य समुदाय वागू लागतो. हे अर्जुना, मला या तिन्ही लोकात काही कर्तव्य नाही आणि मिळवण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही असे नाही, तरीही मी कर्म करीतच असतो. कारण हे पार्था, जर का मी सावध राहून कर्म केली नाही तर मोठे नुकसान होईल. कारण मनुष्य सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात. म्हणून जर मी कर्म केले नाहीत तर मी सर्व माणसे भ्रष्ट नष्ट होतील आणि मी संकर्तेचे कारण होईल. तसेच या सर्व प्रजेचा घात करणारे होईल. हे भारता, कर्मात आसक्त असलेले अज्ञानी लोक ज्या रीतीने कर्म करतात त्याच रीतीने आसक्ती नसलेल्या विद्वानांनीही लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने कर्म करावीत. परमात्म स्वरूप स्थिर असलेल्या ज्ञानी पुरुषांनी शास्त्रविहित कर्मात आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम म्हणजेच कर्मविषयी अश्रद्धा निर्माण करू नये. उलट स्वतःच्या शास्त्राविहित सर्व कर्म उत्तम प्रकारे करावे, त्याच्याकडूनही तशीच करून घ्यावी. वास्तविक सर्व कर्म सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणामार्फत केली जातात. तरीही ज्याचे अंतःकरण अहंकाराने मोहित झाले असा अज्ञानी पुरुष मी करता आहे असे मानतो. पण हे महाभाव, गुणविभाग आणि कर्मविभाग याचे तत्व जाणणारा ज्ञानयोगी सर्व गुणांत वावरत असतात. हे लक्षात घेऊन त्यामध्ये आसक्त होत नाही. प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मोहित झालेले माणसे गुणात आणि कर्मात आसक्त होतात. त्या चांगल्या रीतीने जाणणाऱ्या मंदबुद्धीच्या अज्ञानाचे पूर्ण ज्ञान असणाऱ्या ज्ञानाने बुद्धिभेद करू नये. अंतर्यामी मज परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चित्ताने सर्व कर्म मला पण समर्पण करून अशा ममता व संतापरहित होऊन तू युद्ध कर. जे कोणी मानव दोष दृष्टी टाकून श्रद्धायुक्त अंतकरणाने माझ्या या मताचे नेहमी अनुसरण करतात तेही सर्व कर्मांपासून मुक्त होतात. परंतु जे मानव माझ्यावर दोषारोप करून माझ्या या मतानुसार वागत नाही त्या मूर्खांना तू सर्व ज्ञानांना मुकलेले आणि नष्ट झालेले समज. सर्व प्राणी प्रकृतीच्या वळणावर जातात, म्हणजेच आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन कर्म करतात. ज्ञानी सुद्धा आपल्या स्वभावानुसारच व्यवहार करतो. मग या विषयात कोणाचाही हट्टीपणा काय करेल? प्रत्येक इंद्रियांच्या विषयात आसक्ती व द्वेष लपलेले असतात. माणसाने या देहाच्या आहारी जाता कामा नये, कारण ते दोन्हीही आपल्या कल्याण मार्गात विघ्न करणारे मोठे शत्रू आहेत. चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसऱ्यांच्या धर्माहून गुणरहित असला तरी आपला धर्म अतिशय उत्तम आहे. आपल्या धर्मात तर मरणेही कल्याणकारक आहे, पण दुसऱ्यांचा धर्म भय देणारा आहे. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, तर मग हा मनुष्य स्वतःचीच इच्छा नसतानाही जबरदस्तीने करावयास लावलेल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेने पापाचे आचरण करतो? श्री भगवान म्हणाले, रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे. हा खूप खादाड अर्थात भोगांनी कधीही तृप्त न होणारा हा मोठा पापी आहे. रजोगुण याने राजासारखे गुण, तमोगुण याने अहंकारासारखे गुण, असे या गुणांचा मी तुम्हाला अर्थ पुढे सांगेल. रजोगुण म्हणजे राजासारखे, तो कामच क्रोध आणि खादाड असतो अशा होणारा मोठा पापी आहे. ह्या विषयातील वैरी असे तू जाण. ज्याप्रमाणे धुरीने अग्नी, धुळीने आरसा आणि विरेने गर्भ झाकला जातो त्याचप्रमाणे त्या कामांमुळे ज्ञान आच्छादित राहते. आणि हे अर्जुना, कधीही तृप्त न होणारा हा कामरूप अग्नी ज्ञानी माणसांचा कायमचा शत्रू आहे. त्याचे मनुष्याचे ज्ञान झाकलेले आहे. इंद्रिय, मन आणि बुद्धी हे निवासस्थान म्हटली जातात. कुठली?
इंद्रिय, मन आणि बुद्धी निवासस्थान आहे. हा काम या मन, बुद्धी, इंद्रियाच्या द्वारा ज्ञानाला आच्छादित करून जीवत आत्म्याला मोहित करतो. म्हणून हे अर्जुना, तू प्रथम इंद्रियावर ताबा ठेव. जो इंद्रियांवर ताबा ठेवतो अवश्य यश प्राप्ती होते त्याला आणि ज्ञानची प्राप्ती होते. विज्ञान यांचा नाश करणाऱ्या मोठ्या पापी आणि कामाला अवश्य बळून मारून टाकणार असतो. इंद्रियांना स्थूल शरीराहून पर म्हणजेच श्रेष्ठ, बलवान आणि सूक्ष्म म्हटले जाते. या इंद्रियाहून मन पर आहे, मनाहून बुद्धी पर आहे आणि जो बुद्धीहून मी अत्यंत पर आहे तो आत्मा होय. अशा या प्रकारे बुद्धीहून पर अर्थात सूक्ष्म, बलवान, अत्यंत श्रेष्ठ असा आत्मा आहे. हे जाणून आणि बुद्धीच्या द्वारा मनाला स्वाधीन करून हे महाभाव तू या कामरूप अजिंक्य शत्रूला मारून टाक. तर असे या 3ऱ्या अध्यायात यांचा हे मी तुम्हाला वर्णन संपूर्ण सांगितलं आहे. आता आपण 4थ्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. अध्याय 4. श्री भगवान म्हणाले, मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला होता. सूर्याने आपला पुत्र मनू याला सांगितला. मनूने त्याचा पुत्र राजा इक्ष्वाकू याला सांगितला. परंतप अर्जुना, अशा प्रकारे परंपरेने आलेला हा योग राजर्षांनी जाणला जातो. परंतु त्यानंतर पुष्कळ काळापासून हा योग पृथ्वीवर लुप्त प्राय झालेला आहे. तू माझा भक्त आणि प्रिय सखा आहेस, म्हणून तोच हा पुरातन योग आज मी तुला सांगितलेला आहे. कारण हा अतिशय उत्तम आणि रहस्यमय आहे, अर्थात गुप्त ठेवण्याजोगी आहे. अर्जुन म्हणाला, आपला जन्म तर अलीकडचा आणि सूर्याचा जन्म तर फार पूर्वीचा अर्थात कल्पारंभी झालेला होता. तर मग आपणच कल्पारंभी सूर्याला हा योग सांगितला होता असे मी कसे समजू? त्यावर श्रीकृष्ण भगवान म्हणाले, मी हे परंतप अर्जुना, माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झालेले आहेत. ते सर्व तुला माहीत नाही, पण मला माहीत आहे. मी जन्मरहित आणि अविनाशी असून सर्व प्राण्यांचा ईश्वर असून आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून आपल्या योगमायेने प्रकट होत असतो. हे भारता, जेव्हा जेव्हा धर्माचा ह्रास आणि अधर्माची वाढ होत असते तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो आणि म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो. सज्जनांच्या उद्धारांसाठी, पाप कर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्मांची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रकट होतो. हे अर्जुना, माझा जन्म आणि कर्म दिव्य अर्थात निर्मळ आहे, अलौकिक आहे. असे जो मनुष्य तत्व जाणतो तो शरीराचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही, तर मलाच येऊन मिळतो. मोक्ष प्राप्ती होते तर तो मलाच येऊन मिळतो. पूर्वी सुद्धा ज्याचे आसक्ती, भय आणि क्रोध पूर्णपणे नाहीसे झाले होते आणि जे माझ्यात अनन्य प्रेमपूर्वक स्थिर राहत होते, अशा माझ्या आश्रय घेतलेले पुष्कळसे भक्त वर सांगितल्याप्रमाणे ज्ञानरूप तपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहे. हे अर्जुना, जे भक्त मला जसे बसतात मी त्यांना तसाच बसतो, कारण सर्व मानव सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात. या मनुष्य लोकात कर्माच्या फळाची इच्छा करणारे लोक देवताची पूजा करतात, कारण त्यांना कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकर मिळते. जो माझी पूजा करतो त्याला लवकर सिद्धी प्राप्त होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या 4 वर्णांचा समूह गुण आणि कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केलेला आहे. अशा रीतीने या सृष्टी, रचना इत्यादी कर्मांचा मी करता असून मला अविनाशी परमात्म्याला तू वास्तविक करताच समज. कर्माच्या फळाची मला स्फुरता नाही, त्यामुळे कर्माचे मला बंधन होत नाही. अशा प्रकारे जो मला तत्व जाणतो त्याला कर्माचे बंधन होत नाही. पूर्वीच्या मुमुक्षनी सुद्धा अशा प्रकारे जाणून कर्म केली आहे, म्हणून तू ही पूर्वजांकडून नेहमीच केली जाणारी कर्मे कर. कर्म काय आहे तर कर्म व अकर्म काय याचा निर्णय करण्याच्या बाबतीत बुद्धिमान पुरुषही संभ्रमात पडतात. म्हणून तू कर्माचे तत्व मी तुला नीट समजावून सांगेन. ते कळले की तू अशुभापासून म्हणजेच कर्मबंधनापासून सुटशील. कर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे आणि अकर्माचे स्वरूप पण जाणले पाहिजे. तसेच विकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे आणि कर्माचे तात्विक स्वरूप समजण्यास कठीण आहे. जो पुरुष कर्मामध्ये अकर्म पाहिल आणि अकर्मामध्ये कर्म पाहिल तो मनुष्यामध्ये बुद्धिमान होय आणि योगी सर्व कर्म करणारा आहे. ज्याची सर्व शास्त्रसंमत कर्म कामनारहित, संकल्परहित होत असतात, तसेच ज्यांची सर्व कामे ज्ञानरूप अग्नीने जळून गेली आहे त्या महापुरुषाला ज्ञानी लोकही पंडित म्हणतात. जो पुरुष सर्व कर्मांमध्ये आणि त्यांच्या फलांमध्ये आसक्ती पूर्णपणे टाकणारा, तसेच सांसारिक आश्रय सोडून देऊन परमात्म्यात नित्य तृप्त असतो, तो कर्मामध्ये उत्तम प्रकारे वावरत असूनही वास्तविक काहीच करत नाही. ज्याने अंतकरण व इंद्रियांसहित शरीर जिंकले आहे आणि सर्व भोग सामग्रीचा त्याग केला आहे, असा आशा नसलेला मनुष्य केवळ शरीरासंबंधाचे कर्म करीत राहूनही पापी होत नाही. जो इच्छेशिवाय आपोआप मिळालेल्या पदार्थात नेहमी संतुष्ट राहतो, ज्याला मत्सर मुळीच वाटत नाही,
जो सुख दुःख इत्यादी द्वंद्वांचे पूर्णपणे पार केलेला आहे, अशा सिद्धीत व असिद्धीत समभाव ठेवणारा कर्मयोगी कर्म करीत असून त्याने बांधला जात नाही, ज्याची आसक्ती पूर्णपणे नाहीशी झाली आहे, जो देहाभिमान आहे, ममत्व त्यांनी रहित आहे, ज्याचे चित्त नेहमी परमात्म्याच्या ज्ञानात स्थिर आहे, अशा केवळ यज्ञानासाठी कर्म करणाऱ्या माणसाची संपूर्ण कर्मे पूर्णपणे नाहीशी होतात. ज्या यज्ञात अपूर्ण अर्थात स्त्रुवा आदीही ब्रह्म आहे आणि हवन करण्यायोगी द्रव्यसुद्धा ब्रह्म आहे, तसेच ब्रह्मरूपा कर्त्याच्या द्वारा ब्रह्मरूप अग्नीमध्ये आहुती देण्याची क्रियाही ब्रह्म आहे. त्या ब्रह्मकर्मात स्थित असणाऱ्या योगाला मिळण्याजोगे फळसुद्धा ब्रह्मच आहे, दुसरे काही नाही. योगी देवपूजारूप यज्ञाचे उत्तम प्रकारे अनुष्ठान करतात, तर इतर योगी परब्रह्म परमात्मा रूपी अग्नीत अभेद दर्शनरूप यज्ञाच्या द्वाराच आत्मरूप यज्ञाचे हवन करतात, दुसरे काही नाही. योगी कान इत्यादी इंद्रियाचे संयमरूप अग्नीत हवन करतात. मी तुम्हाला काल हिंदीचे जे सांगितले अध्याय 9 अध्याय त्याच्यातच मी तुम्हाला सांगितले की आपले इंद्रिय कुठले कुठले आहेत. हिंदीच्या अध्यायांमध्ये श्रीमद भागवतच्या याच्यात कान, नाक, जिव्हा, हात, योनी, तर असे मी तुम्हाला 5 इंद्रियांचे प्रकार सांगितले. ज्यांचे इंद्रियांवर मनावर ताबा असतो तोच व्यक्ती खरा संयमशील असतो. तर मी तुम्हाला हे कालच्याच हिंदीच्या याच्यामध्ये सांगितलेले आहे. खूप काही कमेंट्स आल्या त्या मराठीत सांगा, त्यामुळे मी हे मराठीत अर्जुन आणि श्रीकृष्णांचा संवाद तुम्हाला सांगत आहे. तर यांनी कान इंद्रियांच्या संयमरूप अग्नीत हवन करतात, तर योगी शब्द इत्यादी सर्व विषयांचे इंद्रियरूप अग्नीत हवन करतात. अन्य योगी इंद्रियांच्या सर्व क्रिया आणि प्राण्यांच्या सर्व क्रिया यांचे ज्ञानाने प्रकाशित जो आत्मसंयोग योगरूप अग्नीत त्यांनी हवन करतात. काही पुरुष द्रव्य विषयक यज्ञ करणारे असतात, काही जण तपस्यारूप यज्ञ करणारे असतात, तसेच दुसरे काही जण योगरूप यज्ञ करणारे असतात. कितीतरी जण अहिंसा कडक व्रते पाळणारे यत्नशील पुरुष स्वाध्यायरूप यज्ञ याग करणारे असतात. अन्य योगीजन अपाय वायूमध्ये प्राणवायू हवन करतात, तसेच दुसरे योगी प्राणवायूमध्ये अपान वायूचे हवन करतात. त्याचप्रमाणे इतर कितीतरी नियमित आहार घेणारे प्राणायाम याविषयी तत्पर पुरुष आणि प्राण आपणाची गती थांबवून प्राणांचे प्राणातच हवन करीत असतात. हे सर्व साधक यज्ञाच्या द्वारा पापाचा नाश करणारे यज्ञ जाणणारे आहेत. हे कुरुश्रेष्ठ अर्जुना, यज्ञातून शिल्लक राहिलेल्या अमृताचा अनुभव घेणारे योगी सनातन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. यज्ञ न करणाऱ्या पुरुषाला या मनुष्य लोकसुद्धा सुखदायक होत नाही, तर तो परलोक कसा सुखदायक होईल. जो यज्ञच करत नाही, दान धर्म करत नाही, कधी गीताचं पठण श्रवणसुद्धा करत नाही, तर त्याला परलोक सुखसुद्धा लाभणार नाही. अशा प्रकारे इतरही पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदवाणीत विस्ताराने सांगितले गेलेले आहेत. ते सर्व तू मन, इंद्रिय आणि शरीर यांच्या क्रियांनी उत्पन्न होणारे आहेत असे समज. अशा प्रकारे तत्वज्ञान जाणून अनुष्ठान केल्याने तू कर्मबंधनापासून सर्वस्व मुक्त होशील. जो कोणी या गीताचा अध्यायाचे पठन श्रवण करतील ते सर्व बंधनांतून पापांपासून मुक्त होईल असे स्वतः सांगितले कृष्ण भगवानाने. आणि हे परंतप अर्जुना, द्रव्यमय यज्ञापेक्षा यज्ञ ज्ञानमय अत्यंत श्रेष्ठ आहे. तसेच याच्या यावर्त सर्व कर्म ज्ञानात समाप्त होतात. ते ज्ञान तू तत्वशास्त्रकारी ज्ञाना लोकांकडे जाऊन समजून घे. त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने, त्यांची सर्व सेवा केल्याने, निष्कटपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने परमात्म तत्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मा तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. जे जाणल्याने पुन्हा तू अशा प्रकारच्या मोहात पडणार नाहीत. असेच हे अर्जुना, ज्या ज्ञानामुळे तर सर्व प्राणी मात्र पूर्णपणे प्रथम आपल्यात आणि नंतर मग सच्चिदानंदवनात आणि परमात्म्यात पाशील. जरी तू इतर सर्व पापांहून अधिक पाप करणारा असेल तरी तू ज्ञानरूपी नौकेने खात्रीने संपूर्ण पाप समुद्रातून चांगल्या प्रकारे तरुण जाशील. कारण हे अर्जुना, ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी इंधनाची राख करतो, तसाच ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्माची राख रांगोळी करतो. या जगात ज्ञानासारखे ज्ञान कुठलेच नाही आणि ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे काहीही नाही. हे ज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध झालेला माणूस आपाप आपल्या आत्म्यात प्राप्त करून घेतो. जो कोणी हे अध्याय ऐकून घेतो त्याला ज्ञान प्राप्ती होते, त्याचा आत्मा निर्मळ होतो. जितेंद्रिय साधन तत्पणे श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवून घेतो. ज्ञान झाल्यावर तत्काळ भगवती प्राप्तिरूप परमशांतीला प्राप्त होऊन जातो. जो कोणी गीताचे अध्याय ऐकतो
त्याच्या मनाला शांती लाभून जाते. अविवेकी आणि श्रद्धा नसलेला संशयी मनुष्य परमार्थापासून खात्रीने भ्रष्ट होतो. संशयी माणसाला ना हा लोक, ना परलोक, ना सुख, ना काही प्राप्त होते. हे धनंजया, ज्याने कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्म परमात्म्याला अर्पण केली आहे, ज्याने विवेकाने संशयाचा नाश केला आहे, अशा या अंतकरण स्वाधीन असलेल्या पुरुषाला कर्म बंधनकारक होत नाही. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू हृदयात असलेल्या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या आपल्या संशयाचा विवेक ज्ञानरूपी तलवाराने नाश करून सत्म रूप कर्मयोगा स्थिर आणि या युद्धाला उभे राहा. तर इथे हा श्रीमद भागवत गीता अध्याय 4 समाप्त झालेला आहे. अध्याय 5. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, तुम्ही कर्म टाकण्याची आणि फिरून कर्मयोगाची प्रशंसा करता, तेव्हा या दोहांपैकी माझ्यासाठी अगदी निश्चिंत कल्याणकारक जे एक साधन असेल ते सांगा. श्री भगवान म्हणाले, कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही परम कल्याण करणारेच आहेत, परंतु त्या दोहातही संन्यासाहून कर्मयोग साधण्यास सोपा असल्याने श्रेष्ठ आहे. हे अर्जुना, जो पुरुष कोणाचा द्वेष करत नाही आणि कशाचीही अपेक्षा करत नाही, तर कर्मयोगी नेहमी संन्यासी समजावा. कारण प्रेम, द्वेष इत्यादी द्वंद्वांनी रहित असलेला पुरुष सुखाने संसार बंधनातून मुक्त होतो. वर सांगितलेले संन्यासी आणि कर्मयोग वेगवेगळी फळे देणारी आहेत असे मूर्ख लोक म्हणतात. पंडित नव्हेत, कारण दोहांपैकी एकाच्या ठिकाणी सुद्धा उत्तम प्रकारे स्थित असलेला पुरुष दोहांचे फलस्वरूप असलेले परमात्म्याला प्राप्त होतात. ज्ञानयोगांना जे परम प्राप्त धाम प्राप्त होते तेच कर्मयोग्यांना प्राप्त होते. म्हणून जो मनुष्य ज्ञानयोग आणि कर्मयोग या फळांच्या दृष्टीने एकच आहे असा पाहतो, तो खऱ्या अर्थाने पाहतो. परंतु हे अर्जुना, कर्मयोगाशिवाय मन, इंद्रिय व शरीरे यांच्याकडून होणाऱ्या सर्व कर्मांच्या बाबतीत कर्तपणाचा त्याग होणे कठीण आहे. मग भक्तवत्सरूपाचे चिंतन करणारा कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला फार लवकर प्राप्त होतो. ज्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे, जो मन इंद्रिय निर्गय आणि त्यांचा मन आत्मा शुद्ध अंतकरणाचा आहे, तसेच सर्व प्राण्यांचा आत्मरूप परमात्माच आहे. ज्याचा आत्मा आहे असा कर्मयोगी शुद्ध झालेला आहे, अलिप्त राहतो. सांख्ययोगी तत्वयोगाने पाहत असतो, ऐकत असतो, स्पर्श करत असतो, वास घेत असतो, भोजन करीत असतो, चालत असतो, झोपत असता, श्वासा करीत असता, बोलत असतो, टाकीत असतो, घेत असतो, डोळ्यांची उघडझाप करीत असता ही सर्व इंद्रिय आपल्या विषयात वावरत आहे असे समजून निसंशय आपले मानावे की काहीच करत नाही. जो पुरुष सर्व कर्म परमात्म्याला अर्पण करून आणि आसक्ती सोडून करतो, तो पुरुष पाण्यातील कमलपत्राप्रमाणे पापाने लुप्त होत नाही. कर्मयोगी ममत्व बुद्धी सोडून केवळ इंद्रिय, मन, बुद्धी आणि शरीर यांचे द्वारा आसक्ती सोडून अंतकरणाच्या शुद्धीसाठी कर्म करतात. कर्मयोगी कर्माच्या फळांचा त्याग करून भगवत प्राप्तिरूप शांतीला प्राप्त होतो आणि कामना असलेला पुरुष कामनाच्या प्रेरणेमुळे फळात आसक्त होऊन बद्ध होतो. अंतकरण ज्याच्या ताब्यात आहे अशा साक्ययोगाचे आचरण करणाऱ्या पुरुष कोणतेही कर्म करणारा किंवा करविणारा न होताच 9 दरवाजांच्या शरीररूपी घरात सर्व कर्मांच्या मनाने त्याग करून आनंदाने सच्चिदानंदन परमात्म्याच्या स्वरूपात स्थित राहतो. परमेश्वर परमात्म्याचे मनुष्याचे कर्तपण कर्म किंवा कर्मफलाशी संयोग उत्पन्न करीत नाही, तर प्रकृतीचे खेळ करीत असतात. सर्वव्यापी परमेश्वरही कोणाचे पापकर्म किंवा पुण्यकर्म स्वतःकडे घेत नाही, परंतु अज्ञाने ज्ञान झाकलेले आहे, त्यामुळे सर्व अज्ञानी लोक मोहित होतात. परंतु ज्याचे ते अज्ञान परमज्ञानाने नैसित झाले आहे, त्यांचे ते ज्ञान सूर्यप्रमाणे सच्चिदानंदन परमात्म्याला प्रकाशित करते. ज्याचे मन, बुद्धी त्रदूप झालेली आहे आणि सच्चिदानंदन परमात्म्याचे ज्याचे नित्य ऐक्य झाले आहे, असे ईश्वर परायण पुरुष ज्ञानाने पापरहित होऊन परमगतीला प्राप्त होतात. ते ज्ञानी पुरुष विद्या व विनय यांनी युक्त असलेला ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा, चांडाळ्या सर्वांना समदृष्टीनेच पाहतात. ज्याचे मन समभावात स्थिर झाले आहे, त्या या जन्मीत संपूर्ण संसार जिंकला. कारण सच्चिदानंद परमात्मा निर्दोष आणि सम आहे, म्हणून ते सच्चिदानंदन परमात्म्यातच स्थिर राहतात. जो पुरुष प्रिय वस्तू मिळाली असता आनंदित होत नाही आणि अप्रिय वस्तू प्राप्त झाली असता उद्विग्न होत नाही, तो स्थिर बुद्धी असलेला संशयरहित ब्रह्मवेता पुरुष सच्चिदानंदन परब्रह्म परमात्म्या ऐक्यभावाने नित्य स्थित असतो. ज्याच्या अंतकरणाला बाहेरील विषयाची आसक्ती नसते, असा साधक आत्म्यात असलेल्या ध्यानांमुळे मिळणाऱ्या सात्विक आनंदाला प्राप्त होतो.
त्यानंतर तो सच्चिदानंद परमंद परमात्म्याचा ध्यानरूप योगात ऐक्यभावाने स्थित असलेला पुरुष अक्षय आनंदाचा अनुभव घेतो. हे जे इंद्रिय आणि विषय ज्यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे सर्व भोग आहेत ते जरी विषयी पुरुषांना सुखरूप वाटत असले तरी तेही दुःखालाच कारण होणारे आहेत, अनित्य आहे. म्हणून हे अर्जुना, बुद्धिमानी विवेकी पुरुष त्यात रमत नाही. जो साधक त्या मनुष्य शरीरात शरीर पडण्याआधीच काम क्रोधामुळे उत्पन्न होणारा आवेग सहन करण्यास समर्थ होतो तोच योगी होय आणि तोच सुखी होय. जो पुरुष अंतरात्म्यामध्ये सुखी, आत्म्यामध्ये रमणारा, आत्मज्ञान मिळालेला असतो तो सच्चिदानंदन परब्रह्म परमात्म्या ऐक्यभावाला प्राप्त झालेला साख्य योगी शांत ब्राह्मणाला प्राप्त होतो. ज्याचे सर्व पाप नष्ट झाले आहे, ज्याचे सर्व संशय ज्ञानामुळे फिटले आहे, जे प्राणी मात्राच्या कल्याणात तत्पर आहेत आणि ज्यांचे जिंकलेले मन निश्चिलपणे परमात्म्यात स्थिर असते ते ब्रह्मवेते शांत ब्रह्माला प्राप्त होतात. काम क्रोध मावळलेले मन जिंकलेले परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतलेले जे ज्ञानी पुरुष असतात त्यांना सर्व बाजूंनी शांत परब्रह्म परमात्माच परिपूर्ण असतात. बाहेरच्या विषयभोगाचे चिंतन न करता ते बाहेरच ठेवून दृष्टीभोवयांच्या मध्यभागी स्थिर करून तसेच नाकातून वाहणारे प्राण व अपान सम करून ज्याने इंद्रिय मन बुद्धी जिंकली आहेत असा मोक्ष तत्पर मुनी इच्छा भय आणि क्रोध यांनी रहित झाली की तो सदोसदी मुक्तीच असतो. माझा भक्त मला सर्व यज्ञ आणि तपाचा भोगता सर्व लोकांच्या ईश्वराचा ईश्वर प्राणी मात्रांचा सुहर अर्थात स्वास्थरहित दयाळू आणि प्रेमी असे तत्व समजून शांतीला प्राप्त होतं. तर असा हा अध्याय श्रीमद भागवत गीतेचा अध्याय 5 इथे समाप्त झालेला आहे मित्रांनो. तर मला अशी आशा आहे की मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये 1 ते 5 अध्याय श्री अर्जुनाचा आणि कृष्णाचा संवाद चालू आहे ते मी तुम्हाला सांगितला. तर अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर एक लाईक नक्की करा आणि माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कमेंट्स जरूर करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. या कुठून तुम्ही भागवद्गीता ऐकत आहात आपल्या गावाला प्रॉडक्ट समजून आपल्या गावात ज्या गावात तुम्ही राहत आहे त्या गावातून एवढी मोठी कथा भागवद्गीता तुम्ही श्रवण करत आहात तर कमेंट्स नक्की करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. अजून भेटूया छोट्याशा व्हिडिओसोबत, छोट्याशा माहितीसोबत, अशाच कथांसोबत. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.